मग कसं वाटतं तुला इंडियामध्ये येऊन? भारी वाटते, खूप भारी वाटतं. इंडिया इंडिया में. हॅलो मित्रांनो, तुमचा नवीन व्हिडिओमध्ये कडकवाले बोलतो, एकदम कडकवाले स्वागत आहे. आज आपण 8 दिवसानंतर डे नाईट करून घरी चाललेलो आहे. 8 दिवस कसं गेलं समजलंच नाही ऑफिसमध्ये. बघा हे सगळं आपला बोजा बिस्तार आपलं बिराड सगळं सोबतच असतं. आंघोळ करायचं सामान किंवा लालेली स्टिप म्हणा किंवा XYZ काय पण म्हणा, तर खूप दिवसातून घरी चाललेलो. त्यापायी खूप आनंद होत होता आणि ऊन बघून खूप बेकार पण वाटत होतं, कारण की आपण 8 दिवस AC मध्ये होतो आतमध्ये. आणि ट्रॉफिक बघून तर असं वाटलं की फुकाटचं घरी चाललोय, आपलं चांगलं ऑफिसमध्ये बरं होतं. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे आज आपली मावशी येणार होती आउट ऑफ इंडिया, म्हणजेच भारताच्या बाहेर ती जॉबसाठी होती. तर ती ब्राझीलला होती, तर ती आज आपली येणार होती मावशी. तर रात्री आपण ती 2ला उतरणार होती मुंबई एअरपोर्टला इंटरनॅशनल. तर आपण बघत चाललेलो आहे 1:30 वाजता सर्व फॅमिली, म्हणजेच माझी बहीण, आजी, मम्मी, 2 बहिणी, 2 भाव आणि मी गाडी घेऊन तिला आणायला चाललेलो आहे. तर आमची मजाक मस्ती चालूच होती. थोडाफार तुम्हाला आवाज ह्याच्यामध्ये चालू ठेवेल. सगळे खुश होते, कारण की 7 महिन्यानंतर मावशी आम्हाला, आमची लहान मावशी भेटणार होती. सगळे आनंदी होतो आम्ही. आणि तुम्हाला काय सांगू, आनंद एक वेगळाच असतो, कारण की आपली व्यक्ती कायम सोबत राहणारी थोड्या दिवस जरी लांब गेली तर खूप बेकार वाटतं. आणि सगळे मच्छर आले होते गाडीमध्ये, ते मारण्याचा प्रयत्न करू. आपले छोटे बंधुराज बघा कॅमेरा कसा पकडतात आहे. सगळे मच्छर रात्रीचा टाइम असल्यामुळं गेट उघडल्या गाडीमध्ये येऊन बसले होते. आपले बंधुराज बघा 2 नंबर पुढं बसल्यात, मध्ये आजी बसले आणि या बाजूला आपले आई साहेब बस. तर यांना बोलत होतो आपण लेट जावे, पण यांनी गडबड केली आणि मावशीला यायला पूर्ण 1.5 तास बाहेर झाला. तिला बॅग भेटत नव्हती. फायनली मावशी आली. तर पुढं तुम्ही व्हिडिओ बघा आता. मावशी मावशी शिर्तीचं डोकं ए रडायचं नाही, रडू नका चाल, रडू नको. तर कसं वाटतंय मग मावशी आली तर तुला? लय भारी वाटतंय ना? लय भारी, आनंद वेगळाच आहे. मग कसं वाटतंय तुला इंडियामध्ये येऊन? भारी वाटते, खूप भारी वाटतं. इंडिया इंडिया में. तुला कसं वाटतंय मम्मी आली बघून? तुझं डोकं दुखतंय. इथं आमची माताईला उमचाळायला लागलं. हे बघा आजी झोपायचं आहे, जायचं आहे मला. सकाळ येतो पाहिजे तर आता जाऊ दे. उद्या सायल्याचा बर्थडे बनवू आपण. अशी काय बघते, उद्या सायल्याचा इकडे बर्थडे बनवू. ए संभ्या उचल ना, बॅगा दे ना उचलून. आई बघते नुसती. आईचा आनंद गगनात मावे ना. आज फोटो काढा. उचल उचल बिल्डिंगच्या गेटला. ए संभ्या नेऊ लाग संभ्या. आई आता रातभर झोपणार नाही. ए ते उचल संभ्या, देते त्याला. दोघं उचल दोघं. अरे मम्मा नको ना, झोपायचं आहे ना मम्मी. हो येतो ना उद्या सकाळ, समज ना. कोण येते ते सायल्या बर्थडेला?